जे समाजकंठक संविधानाचा विरोध करतात त्यांचं संरक्षण संविधानच करतंय असं मी म्हणत नाही, तर सर्वोच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस डी.वाय. चंद्रचूड म्हणतात. भारतीय संविधान तुम्हाला प्रेम, माया, सुरक्षा आणि अधिकार देतं, म्हणून संविधानाच्या जवळ या, संविधान समजून घ्या, यातच आपल्या प्रत्येक भारतीयांचं कल्याण आहे. नमस्कार, मी विनय सोनवणे, सांगावामध्ये आपलं स्वागत. संविधान दिन सप्ताहाच्या निमित्ताने भारतीय संविधान जागृती सप्ताहात सादर होणारा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आपण यामध्ये भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. भारतीय संविधानातील आर्टिकल 12 ते 35 मध्ये तुमच्या सुखी आणि समृद्ध जीवन जगण्याचे अधिकार दिलेले आहेत. पहा ते अधिकार काय आहेत ते. यामध्ये समानतेचा अधिकार. समानतेचा अधिकार म्हणजे कायद्याने भारतीय प्रत्येक नागरिकांना समान अधिकार आहेत. कुठल्याही नागरिकाने एकामेकांच्या विरोधात जर का काही अन्याय अत्याचार केलेला असेल, काही चुकी केलेली असेल, काही गुन्हा केलेला असेल, तर त्याने जो गुन्हा केलेला आहे तो कुठल्या जातीचा, धर्माचा, कुठल्या पंथाचा, गरीब श्रीमंत, तो कुणाच्या फेवरमध्ये आहे हे न पाहता त्यांनी जो गुन्हा केलेला आहे त्याची जातपात न पाहता त्या गुन्ह्याची जी शिक्षा आहे ती त्याला भेटलीच पाहिजे. मग तो श्रीमंत असो, धनदांडगा असो, जातीनं धर्माने कुणीही असो, त्याची जात, धर्म, त्याची गरिबी, श्रीमंती कुणीही न पाहता कायद्याने त्याच्या विरोधात जी शिक्षा होणार आहे ती होणारच आहे. या व्यतिरिक्त समाजामध्ये वावरत असताना आपल्याला भारतीय संविधानाने काही समान हक्क दिलेले आहेत. इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत अधिकारांमध्ये समानतेचा हक्क दिलेला आहे. आर्टिकल 14 ते 18 मध्ये समानतेचा अधिकार येतो. दुसरं, स्वातंत्र्याचा अधिकार. प्रत्येक भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य बहाल केलेलं आहे. या स्वातंत्र्यामध्ये तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, तुम्हाला लिहिण्याचा अधिकार आहे, तुम्हाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे, तुम्हाला फिरण्याचा अधिकार आहे, तुम्हाला व्यापार, उद्योग आणि नोकरी करण्याचा अधिकार आहे, तुम्हाला चांगली कपडे घालण्याचा अधिकार आहे, तुम्हाला तुमचं प्रेझेंटेशन करण्याचा अधिकार आहे, परफॉर्मन्स करण्याचा अधिकार आहे, कथा, कविता, कादंबरी, चित्रपट, नाटक लिहिण्याचा आणि सादरीकरण करण्याचा अधिकार आहे. असे सगळे अधिकार स्वातंत्र्यामध्ये येतात. फिरण्याचा अधिकार म्हणजे काय? भारतातल्या कुठल्याही राज्यामध्ये तुम्ही कुठेही फिरू शकता. कुठल्याही राज्यातील लोक कुणालाही तू या ठिकाणी का आला असं विचारू शकत नाहीत किंवा त्याला मज्जाव करू शकत नाही. म्हणजे भारताच्या नकाशाप्रमाणे चांदा ते बांदा, गल्ली ते दिल्ली, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य हा जो पूर्ण भारताचा नकाशा आहे, संपूर्ण क्षेत्रफळामध्ये भारतीय नागरिक कुठेही विहार करू शकतो, फिरू शकतो, कुठेही व्यापार, उद्योग, व्यवसाय करू शकतो. या पद्धतीचं स्वातंत्र्य आपल्याला फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत अधिकारामध्ये बहाल केलेलं आहे. आता हा स्वातंत्र्याचा अधिकार अनुच्छेद क्रमांक 19 ते 22 मध्ये दिलेला आहे. आर्टिकल 19 to 22 यामध्ये स्वातंत्र्याचे हे सर्व अधिकार येतात जे मी आता सांगितले. आता शोषणाविरुद्धचा अधिकार. तुमच्यावर जर का कोणी शोषण केलं तर त्याच्या विरोधात योग्य ती कायद्याने कारवाई होईल, किंवा जो कोणी तुमचं शोषण करतो, तुमच्यावर अन्याय करतो, अत्याचार करतो, त्याला तुमच्यावर अन्याय अत्याचार करण्याचा अधिकार नाही. तुमचा अधिकार अबाधित काय ठेवलेला आहे तर तुमचं शोषण होऊ नये, तुमचं शोषण होणार नाही हा तुमचा अधिकार आहे. हे भारतीय संविधानाने फंडामेंटल राईट अनुच्छेद क्रमांक 23 ते 24 आर्टिकल नंबर 23 to 24 यामध्ये दिलेला आहे. आता पुढचा अधिकार, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. बघा, प्रत्येक भारतीय नागरिकाला तो कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा असो त्याला त्याच्या धर्म पद्धतीने पूजा, अर्चा, प्रार्थना करण्याचा अधिकार आहे. त्याला उपासना करण्याचा अधिकार आहे. अशा पद्धतीचा अधिकार, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आर्टिकल 25 to 28 अनुच्छेद क्रमांक 25 ते 28 मध्ये दिलेला आहे. पण याच्यामध्ये आणखी एक क्लॉज आहे. आपल्या धर्माचं पालन करत असताना, आपल्या धर्मीय पद्धतीने आपण पूजा, अर्चा, प्रार्थना करत असताना इतर धर्मियांच्या स्वातंत्र्यावर गदा येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची, किंवा इतरांनीही दुसऱ्याच्या धर्मावर गदा आणता कामा नये, त्याच्यावर प्रहार करता कामा नये, त्याची निंदा नालस्ती करता कामा नये. भारतीय राज्यघटनेने आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे. याचा अर्थ विविध धर्माचे, विविध पंथांचे, विविध जातीची जी लोक आहेत त्यांच्या चाली, रीती, रिवाज, रूढी, परंपरा या वेगवेगळ्या आहेत. पूजा अर्चा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत.
ईश्वराची पूजा ते करू शकतात, कुठल्याही त्यांनी मानलेल्या देवाची धर्माची मंदिरात जाऊन किंवा मस्जिदीत जाऊन किंवा चर्चमध्ये जाऊन किंवा बुद्ध विहारामध्ये जाऊन गुरुद्वारामध्ये जाऊन किंवा जैन मंदिरामध्ये जाऊन आपापल्या धर्म पद्धतीनं पूजा अर्चा करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि ते आपण आपल्या मर्यादेत राहून ते करायचं आहे। इतरांच्या धर्मांची निंदा करणे, इतरांच्या धर्मावर टीका करणे किंवा इतरांच्या धर्मावर बाधा आणणे हा गुन्हा आहे। त्याच्यामुळं आपण नियमात राहून धार्मिक स्वातंत्र्य आपल्याला भारतीय संविधानाने बहाल केलेलं आहे। अनुच्छेद क्रमांक 25 ते 28 मध्ये आर्टिकल 25 to 28 मध्ये आपल्याला अशा पद्धतीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे। फंडामेंटल राईट्स मध्ये पुढचा अधिकार बघा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क अनुच्छेद क्रमांक 29 ते 30 मध्ये दिलेलं आहे। सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, पुन्हा एकदा संस्कृतीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर प्रत्येकाच्या चाली रीती रूढी रिवाज आणि परंपरा या वेगवेगळ्या आहेत। मग त्यांचं राहणीमान, त्यांची वेशभूषा, केशभूषा, खाणपान असं वैविध्य जे आहे ते आपापल्या पद्धतीनं जपण्याचं, त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, त्यांचे सादरीकरणाचे कार्यक्रम, त्यांचे सण उत्सव साजरे करायचे कार्यक्रम हे वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या भागात विभागावार भौगोलिक दृष्टीने वेगवेगळ्या प्रदेशामध्ये देखील तसे दिसतात किंवा काही आपण जाती धर्मानुसार देखील त्या सांस्कृतिक प्रथा आणि परंपरा वेगवेगळ्या आहेत। तो सुद्धा अधिकार आपल्याला भारतीय संविधानाने आर्टिकल 29 to 30 अनुच्छेद क्रमांक 29 ते 30 मध्ये बहाल केलेला आहे। याचबरोबर शैक्षणिक अधिकार दिलेला आहे। भारतात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्याचं शिक्षण पूर्ण करण्याचा अधिकार दिलेला आहे। त्याच्या शिक्षणामध्ये कुणीही बाधा आणू शकत नाही, आडकाठी आणू शकत नाही। शिक्षण घेणं, ज्ञान घेणं हा त्याचा अधिकार आहे। अशा पद्धतीचा भारतीय राज्यघटनेच्या फंडामेंटल राईट्स मध्ये आपल्याला अधिकार बहाल केलेले आहेत। याच्या पलीकडे जाऊन जर आपण विचार केला, हे जे फंडामेंटल राईट्स आपल्याला दिलेले आहेत याच्यावर जर का कुणी गदा आणीत असेल, आडकाठी आणीत असेल किंवा शिक्षण घेण्यापासून किंवा हे जे सांगितलेले अधिकार आहेत त्या अधिकारापासून जर का कुणी वंचित भारतीय नागरिकाला ठेवत असेल तर त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते। म्हणून घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार पुढे दिलेला आहे। घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार म्हणजे फंडामेंटल राईट्स भारतीय नागरिक म्हणून ज्या मला दिलेल्या आहेत त्याच्या विरुद्ध जर कोणी कार्य केलं, त्याला ते राईट्स घेण्यापासून जर का कोणी मज्जाव केला तर घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार दिलेला आहे। घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार पुढे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला आणखी जास्त पद्धतीनं क्लिअर होईलच, त्यावर आपण सविस्तर बोलणारच आहोत। व्हिडिओ नक्की तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचाच आहे। भारतीय राज्यघटनेचा भाग 3 अनुच्छेद 12 ते 35 मध्ये प्रत्येक भारतीयांचे मूलभूत अधिकार त्यांचे पालन संरक्षण करण्याचे हक्क दिलेले आहेत। हे मूलभूत अधिकार काय असतात तर नागरी स्वातंत्र्याची हमी देतात, विश्वास देतात, खात्री देतात जेणेकरून सर्व भारतीय नागरिकाचे नागरिक म्हणून त्यांचे जीवन शांततेत आणि सौहार्दाने जगू शकतील। हे अधिकार मूलभूत हक्क म्हणून ओळखले जातात कारण ते सर्वांगीण विकासासाठी सर्वात प्राधान्यक्रमाने महत्त्वाचे आणि आवश्यक आहेत। भारतीय नागरिक म्हणून भारतीय राज्यघटनेने तुम्हाला बहाल केलेल्या अधिकारात भौतिक, बौद्धिक, नैतिक, आध्यात्मिक अधिकारांचा समावेश आहे। भौतिक म्हणजे तुमच्या साधन संपत्तीचं संरक्षण आणि जतन करणं, साधन संपत्तीचे विधायक मार्गाने कमाई करणं इत्यादी गोष्टींचा समावेश भौतिक अधिकारात येतो। बौद्धिक अधिकारांमध्ये तुमची इंटेलेक्च्युअल पॉवर, तुमचं कौशल्य, मिळविलेले ज्ञान, कौशल्य, बौद्धिक शक्ती, ज्ञान वाढवण्याचे तुम्ही निर्माण केलेल्या क्रिएटिव्ह गोष्टी तुमच्याच आहेत हे सिद्ध करण्याचे। उदाहरणार्थ तुम्ही एखादे लिखाण केलेले आहे जे त्या अगोदर कुणीही केलेले नसेल, कथा, कादंबरी, कविता, लेख, पुस्तक इत्यादी साहित्य, तसेच तुम्ही एखादी तांत्रिक दृष्ट्या बनवून ठेवलेली एखादी गोष्ट आहे आणि त्या अगोदर तशी वस्तू कुणीही तंत्र कुणीही तसं बनवलेलं नाही, ते केवळ तुम्हीच प्रथम बनवलेलं आहे, तर त्याचं कॉपीराइट हे तुमच्याच नावावर मिळवण्याचा अधिकार। किंवा एखाद्या नव्याने वैज्ञानिकाने काही शोध लावलेला आहे तर तो तुमच्या नावाने तुम्हालाच मिळायला पाहिजे तो अधिकार। असे संबंधित विविध अधिकार बौद्धिक अधिकारात येतात। नैतिक अधिकारामध्ये तुम्ही तुमची नीतिमत्ता पालन केली पाहिजे। आपण आपली नीतिमत्ता जपत असताना दुसऱ्याच्या नीतिमत्तेला बाधा पोहोचणार नाही याची काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे। आध्यात्मिक अधिकार जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीनं त्याला आध्यात्मिक आनंद वाटेल अशा साधना, उपासना, पूजा, अर्चा, प्रार्थना करण्याचं स्वातंत्र्य हे आपल्याला भारतीय राज्यघटनेने मूलभूत अधिकारामध्ये दिलेलं आहे।
भारतात अनेक शाह्या होऊन गेल्या, अनेक राजे रजवाडे होऊन गेले, मुघलशाही ते पेशवाई होऊन गेली, इंग्रज येऊन 150 वर्ष राज्य करून गेले, पण काही राजे अपवाद वगळता कुणीही रयतेला म्हणजेच सामान्य लोकांना हे मूलभूत अधिकार दिले नव्हते. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास करून आपल्याला कायद्याने संविधानाच्या माध्यमातून दिलेले आहेत. हे एक मोठं कार्य आणि मोलाचं कार्य आहे. आणि म्हणूनच आज संपूर्ण देशामध्ये भारतीय संविधान दिन हा 26 नोव्हेंबरला पाळला जातो. 26 नोव्हेंबर पासून भारतीय नागरिक विविध संस्था, संघटना, सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांमध्ये संविधान सप्ताह साजरे केले जातात. संविधानाची जागृती व्हावी, सामान्य नागरिकांना, विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना याची माहिती व्हावी म्हणून संविधान दिन आपण 26 नोव्हेंबर रोजी साजरा करत असताना सप्ताह साजरा करतो. कारण 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय राज्यघटना लिहून पूर्ण झाली आणि 26 जानेवारी 1950 पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली, म्हणजे प्रजासत्ताक राज्य. भारतीय संविधान लिहायला 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस लागले. त्या संविधानाचे महत्व 5-10 मिनिटात सांगणं शक्य नाही, म्हणून मी केवळ मूलभूत अधिकार आर्टिकल 12 ते 35 मध्ये काय काय महत्वाचे अधिकार आहेत, नागरिक म्हणून आपल्याला बाबासाहेबांनी जे संविधानाच्या माध्यमातून बहाल केलेले अधिकार आहेत त्यावर माहिती देण्याचा प्रयत्न केला. लक्षात ठेवा, भारतीय संविधान हे प्रत्येक भारतीयांचं कवच कुंडल आहे, सुरक्षा कवच आहे. आपल्या भारताचा सर्वोच्च ग्रंथ भारतीय संविधान टिकलं पाहिजे, सुरक्षित राहिलं पाहिजे, ही नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे. जर संविधानाने प्रदान केलेल्या अधिकारांचे, विशेषतः मूलभूत अधिकारांचे जर का उल्लंघन होत असेल तर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी राज्य यंत्रणेला निर्देश देऊन अनुक्रमे घटनेच्या कलम 32 आणि 226 अंतर्गत आदेश जारी करू शकतात. जे समाजकंटक संविधानाचा विरोध करतात त्यांचं संरक्षण संविधानच करतंय असं मी म्हणत नाही, तर सर्वोच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस DY चंद्रचूड म्हणतात. भारतीय संविधान तुम्हाला प्रेम, माया, सुरक्षा आणि अधिकार देतं, म्हणून संविधानाच्या जवळ या, संविधान समजून घ्या. यातच आपल्या प्रत्येक भारतीयांचं कल्याण आहे. संविधान सप्ताहाच्या निमित्तानं आज मूलभूत अधिकारावर माहिती सांगितली, ती तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर ही लिंक इतरांना शेअर करा आणि संविधान जागृती सप्ताहामध्ये आपण ही सहभागी होऊन संविधान सप्ताह उत्साहात साजरा करा. अशीच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा. सांगा.